हाय गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपण डू, डज, डीड कधी वापरायचे या विषयावर बोलणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप तुमच्यासाठी उपयोगी ठरेल, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर होतील. चला तर व्हिडिओला चालू करू. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केलेले तुम्हाला पाहण्यास भेटतील. तुमचा एक व्हिडिओ सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. चला तर व्हिडिओला चालू करू. तर मित्रांनो, डू आणि डज हे कायम वर्तमान काळात वापरलं जातं, म्हणजेच प्रेझेंट टेन्समध्ये वापरलं जातं. डू आणि डज हे कायम वर्तमान काळामध्येच वापरलं जातं आणि डीड हे कायम भूतकाळात वापरलं जातं. मित्रांनो, वर्तमान काळात कायम प्रश्नार्थी वाक्यात डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलं जातं आणि भूतकाळामध्ये प्रश्नार्थी वाक्यात डीड हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलं जातं. तर मित्रांनो, वर्तमान काळामध्ये सब्जेक्ट नंतर कायम डू येतं आणि भूतकाळामध्ये सब्जेक्टमध्ये कायम डीड येतं. तर मित्रांनो, सब्जेक्ट म्हणजे आपले कोणते? आय, यू, वी, यू, दे, ही, शी, इट. जर वर्तमान काळ असेल तर कायम आय, यू, वी, यू, दे नंतर डू येतं आणि ही, शी, इट असेल तर डज येतं. पण भूतकाळामध्ये सगळ्या सब्जेक्टमध्ये कायम डीड येतं, कारण भूतकाळामध्ये सब्जेक्ट नंतर कायम डीड म्हणून वापरलं जातं. चला तर आपण काही उदाहरणे पाहू. डूचे सेंटेन्स असणारे: आय डू दी लॉन्ड्री, मी लॉन्ड्री करते. आय डू दी लॉन्ड्री, मी लॉन्ड्री करते. क्रिया मित्रांनो चालू आहे म्हणून आपण करते वापरलेलं आहे. आय डू दी लॉन्ड्री. आपलं दुसरं वाक्य: वी डू दी लॉन्ड्री, वी डू दी लॉन्ड्री, आम्ही कपडे धुण्याचे काम करतो. आम्ही कपडे धुण्याचे काम करतो. यू डू दी लॉन्ड्री, तुम्ही कपडे धुवा. यू डू दी लॉन्ड्री, तुम्ही कपडे धुवा. दे डू दी लॉन्ड्री, ते कपडे धुण्याचे काम करतात. दे डू दी लॉन्ड्री म्हणजे ते कपडे धुण्याचे काम करतात. डजचे सेंटेन्स: ही डज दी लॉन्ड्री, तो कपडे धुण्याचे काम करतो. ही, शी नंतर आपण कायम डज वापरले. मित्रांनो लक्षात ठेवा, ही आणि शी नंतर आपण डज वापरले. ही डज दी लॉन्ड्री, तो कपडे धुण्याचे काम करतो. शी डज दी लॉन्ड्री, ती कपडे धुण्याचे काम करते. रोहनी डज दी लॉन्ड्री, रोनी लॉन्ड्री करतो. डीडचे सेंटेन्स: आय डीड दी लॉन्ड्री, मी लॉन्ड्री केली. घटना घडलेली आहे, घटना घडून गेलेली आहे, त्यामुळे आपण डीड हा शब्द वापरलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, सब्जेक्टमध्ये भूतकाळामध्ये आय, ही, शी, वी, यू, दे कोणताही सब्जेक्ट असेल त्या भूतकाळामध्ये कायम डीड म्हणूनच वापरलं जातं. आय डीड दी लॉन्ड्री, मी लॉन्ड्री केली. ही डीड दी लॉन्ड्री, त्याने कपडे धुण्याचे काम केले. शी डीड दी लॉन्ड्री, तिने कपडे धुण्याचे काम केले. वी डीड दी लॉन्ड्री, आम्ही कपडे धुण्याचे काम केले. यू डीड दी लॉन्ड्री, तुम्ही कपडे धुण्याचे काम केले. दे डीड दी लॉन्ड्री, त्यांनी कपडे धुण्याचे काम केले. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील.